नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक संघर्ष, सामाजिक लढा। लक्षात घ्या, आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक लढा हा महाडच्या 14 तळे सत्याग्रहापासून या ठिकाणी होतो। बाबासाहेबांनी या दरम्यानच्या काळामध्ये महाडचा 14 तळे सत्याग्रह केला, पुढे जाऊन विविध प्रकारच्या मंदिर सत्याग्रह देखील या ठिकाणी घडवून आणले। तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सामाजिक संघर्ष होता त्याला आता आपण इथे या ठिकाणी सुरुवात करूया। लक्षात घ्या, आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 1924 ला एक अत्यंत महत्वाची संघटना स्थापन केली, जिचं नाव होतं बहिष्कृत हितकारी सभा। बहिष्कृत हितकारी सभेच्या माध्यमातून जे लोक अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये आहे, जाती व्यवस्था समाप्त करण्यासाठी काम करू इच्छित आहेत, अशा सर्वांना पत्र पाठवून बाबासाहेब आंबेडकरांनी या बहिष्कृत हितकारी सभेमध्ये या सर्वांचा समावेश करून घेतला होता, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या, याच बहिष्कृत हितकारी सभेच्या माध्यमातून 20 मार्च सन 1927 ला महाड येथे 14 तळे सत्याग्रह करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं। मात्र लक्षात घ्या, हा जो 14 तळे सत्याग्रह झाला तर त्या 14 तळे सत्याग्रहाची नेमकी सामाजिक राजकीय पार्श्वभूमी काय आहे ती आधी आपण इथे या ठिकाणी पाहूया, ती आधी आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया। नाव लक्षात ठेवा, सीताराम केशव बोले। लक्षात घ्या, सीताराम केशव बोले हे कोण आहे? तर हे सीताराम केशव बोले जे आहे हे सत्यशोधकी विचाराचे एक प्रामाणिक सत्यशोधक आपल्याला पाहायला भेटतात। महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या निधनानंतर ज्या काही लोकांनी सत्यशोधक चळवळ पुढे नेली त्यापैकी एक सीताराम केशव बोले आहे। या सीताराम केशव बोले यांनी भिवाजी नरे आणि हरिश्चंद्र तालचेरकर या दोघांच्या मदतीने कामगार हितवर्धक सभा 1909 ला मुंबई प्रांतामध्ये स्थापन केली होती। याचबरोबर 1920 साली जी मुंबई कामगार संघ स्थापन झाला तर त्या मुंबई कामगार संघाचे देखील हे सीताराम केशव बोले सदस्य राहिल्याचे दिसून येतं। 1920 च्या निवडणुका यांनी ब्राह्मणेतर पक्षाच्या माध्यमातून लढल्या आणि त्यानंतर ते मुंबई विधिमंडळाचे सदस्य बनले, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। मुंबई विधिमंडळाचे सदस्य असतानाच या सीताराम केशव बोले यांनी दिनांक 4 ऑगस्ट 1923 ला मुंबई विधिमंडळामध्ये एक विधेयक सादर केलं, ज्या विधेयकाचा आशय असा होता की सरकारी निधीतून बांधलेली अथवा सरकारी संस्थांद्वारे चालवलेली सार्वजनिक ठिकाणे, सरकारी निधीतून बांधलेली अथवा सरकारी संस्थांद्वारे चालवलेली जेवढी काही सार्वजनिक ठिकाणे आहेत, मग त्या ठिकाणांमध्ये शाळा, त्या ठिकाणांमध्ये न्यायालय, त्या ठिकाणांमध्ये सरकारी कार्यालय, दवाखाने आणि सार्वजनिक पाण्याची ठिकाणे ही अस्पृश्यांकरता खुली करण्यात यावी। या प्रकारे सार्वजनिक ठिकाणे हे अस्पृश्यांकरता खुली करण्यात यावी या आशयाचा एक कायदा या ठिकाणी इथं संमत करण्यात आला, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या, हा कायदा संमत झाल्यानंतर आता सार्वजनिक पाणवठे हे अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं आणि त्यामुळे मुंबई विधिमंडळाच्या अधिपत्याखाली येणारे महाड म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे तर त्या महाड म्युनिसिपलनं देखील एक ठराव या ठिकाणी सादर केला आणि त्या ठरावानुसार महाड मधलं 14 तळे जे आहे तर ते 14 तळे हे अस्पृश्यांसाठी खुले करण्याचं जाहीर इथे या ठिकाणी महाड म्युनिसिपलनं या ठिकाणी जाहीर केल्याचं एकंदरीत दिसून येतं। आता साहजिकच झालं असं की मुंबई विधिमंडळात कायदा बनला, महाड म्युनिसिपलने देखील या प्रकारे प्रस्ताव सादर केला, ठराव सादर केला आणि महाडचं 14 तळे हे या ठिकाणी इथं अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आलं। मात्र महाडच्या उच्चवर्णीय ब्राह्मणांनी या प्रस्तावाला विरोध केला आणि भूमिका घेतली, जो अस्पृश्य इथं पाणी पिण्यास येईल त्याला आम्ही या ठिकाणी त्याला पाणी पिऊ देणार नाही आणि त्याच्या माध्यमातून हे तळ जे आहे हे तळ वाटू देणार नाही, या प्रकारची भूमिका आक्रमक झालेल्या उच्चवर्णीय सवर्ण ब्राह्मणांनी त्या काळात घेतल्याचे दिसून येतं। ज्याचा परिणाम काय झाला, कायदा जरी या ठिकाणी संमत झाला असला तरी देखील अस्पृश्य बांधव जे आहे या प्रकारचा आपला मानवी हक्क तो या ठिकाणी प्राप्त करण्यास पुढे येत नव्हते, ते धजावत नव्हते आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांमध्ये आत्मभान जागृत करण्यासाठी, स्वाभिमान जागृत करण्यासाठी आणि आपल्या न्याय हक्क अधिकार हे या ठिकाणी लढवून घेण्याच्या इराद्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे दिनांक 20 मार्च 1927 ला 14 तळे सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं।
लक्षात घ्या 20 मार्च 1927 ला या प्रकारे महाडचा 14 तळे सत्याग्रह सुरू झाल्याचं एकंदर या ठिकाणी पाहायला असं भेटतं बाबासाहेब आंबेडकरांचं त्यावेळेचं एक वृत्तपत्र होतं ज्याचं नाव होतं बहिष्कृत भारत। लक्षात घ्या बहिष्कृत भारत नावाच्या वृत्तपत्रामधनं बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्रामधनं बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचा आम्ही या ठिकाणी सत्याग्रह करणार आहोत, तिथं लाखो बांधव एकत्र येऊन महाडचं पाणी या ठिकाणी प्राशन करणार आहे या प्रकारच्या जाहिराती दिल्या आणि त्यातून बाबासाहेबांनी सर्व अस्पृश्य बांधवांना महाड इथं आमंत्रित केल्याचं एकंदरीत दिसतं। या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आहे की या आंदोलनामध्ये बाबासाहेबांच्या सोबत दलित नसणारे आणि जे ब्राह्मण जाती जन्माला आलेले आहेत अशा लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता असं एकंदर दिसतं। लक्षात घ्या या संदर्भात आयोग तुम्हाला काय प्रश्न विचारेल, या संदर्भात आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल की महाडच्या 14 तळे सत्याग्रहामध्ये खालीलपैकी कोणते उच्चवर्णीय लोक सहभागी झाले होते हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर इथं लक्षात घ्या सुरभा नाना टिप्पणीस महत्वाचे नाव आहे, त्याचबरोबर संभाजीराव गायकवाड जे आहे संभाजी गायकवाड हे एक दुसरं महत्वाचं नाव आहे, अनंतराव चिटणीस जे आहे अनंतराव चिटणीस आहे, रामचंद्र मोरे, गंगाधर पंत सहस्त्रबुद्धे आणि याचबरोबर बापूसाहेब जोशी या सर्व लोकांनी या महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि महत्वाची भूमिका देखील या सर्वांनी इथे या ठिकाणी घेतलेली आहे बजावलेली आहे असं एकंदरीत पाहण्यात येतं। लक्षात घ्या मित्रांनो की बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्या सवंगड्यांच्या सोबतच त्याचबरोबर तमाम अस्पृश्य बांधवांच्या सोबत महाडचं 14 तळ्याचं पाणी चाकलं आणि या प्रकारे सर्व अस्पृश्य बांधवांनी आपल्या सामाजिक आणि त्याचबरोबर मानवी हक्क अधिकार इथे या ठिकाणी बजावल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। या प्रकारचा हा सत्याग्रह झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी इथंच एक सभा देखील या ठिकाणी घेतली आणि या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाची भूमिका इथे या ठिकाणी व्यक्त केल्याचं एकंदर दिसतं। बाबासाहेबांची भूमिका या संदर्भात अशी राहिली की महाडचं पाणी या ठिकाणी चाखून आम्हाला अमरत्व मिळणार नाही, आम्ही काही अमर होणार नाही, मात्र आमचं हे पाऊल हे सिद्ध करेल की आम्ही पण मनुष्य रूपामध्ये जन्माला आलेलो आहे आणि त्यामुळं अन्य समाजाला अन्य उच्चवर्णीयांना जे काही मानवी हक्क अधिकार मिळतात ते देखील हक्क अधिकार आम्हाला मिळायला पाहिजे, हा आमचं पाऊल हे सिद्ध करणारं ही कृती या ठिकाणी आहे। या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आता झालं काय ते नीट समजून घ्या। या सर्व कालखंडामध्ये सत्याग्रह झाला, सभा या ठिकाणी झाली, त्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या समाज बांधवांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी आपण आता इथे या ठिकाणी महाडचं जे काही क्षेत्र आहे ते आता रिकामं करू आणि प्रत्येक जण आपापल्या घरी जिथून तो आलेला आहे तिथं तो या ठिकाणी निघून जाईल। या प्रकारची घोषणा बाबासाहेबांनी केली। रात्रीच्या वेळेस झालं काय, रात्रीच्या वेळेस झालं असं की महाडमध्ये काही ब्राह्मणांनी दवंडी पिटवली, अफवा पसरवली आणि भूमिका अशी मांडली की या अस्पृश्यांनी महाडचं 14 तळ्याचं पाणी हे बाटवलं आहे, आता ते विरेश्वरचं मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे, विरेश्वरचं मंदिर ते या ठिकाणी बाठवणार आहे। या प्रकारची दवंडी पिटवल्यामुळं झालं असं त्या भागातील जो सवर्ण समाज होता हा सवर्ण समाज आता आपल्या मंदिराचं रक्षण करण्यासाठी त्या सवर्ण समाजानं अस्पृश्यांवर लाठी हल्ला केला, त्यांचे झोपड्या त्या उद्ध्वस्त केल्या, त्यांनी बनवलेलं अन्न जे आहे ते फेकून टाकलं आणि खूप साऱ्या अस्पृश्यांना लाठ्या काठ्याने झोडपून टाकलं। त्यामध्ये काही तरुण होते, काही लहान मुलं होती आणि काही महिला देखील या ठिकाणी होत्या। या सर्वांना इथे या ठिकाणी बेदम मारहाण इथं झाल्याचं दिसून येतं। काही अस्पृश्य समाजातील तरुण ज्यांची डोके रक्तबंबाळ झालेली होती ते लाट्या काट्या घेऊन बाबासाहेब आंबेडकरांकडे आले आणि बाबासाहेब तुम्ही आम्हाला परमिशन द्या, आम्ही पण सवर्णांची डोकी फोडू, या प्रकारची भूमिका त्यांनी बाबासाहेबांपुढे मांडली असं एकंदरीत दिसून येतं। मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसंगावधान राखून तिथं अस्पृश्य बांधवांना समजावून सांगितलं, अस्पृश्यांच्या तरुणांना त्यांनी समजावून सांगितलं की हिंसेचा बदला आपण हिंसेने द्यायचा नाहीये, हिंसेचं उत्तर हे हिंसेने द्यायचं नाहीये, त्यातून आपल्याला काहीच साध्य होणार नाही, तेव्हा तुम्ही प्रत्युत्तर म्हणून सवर्णांवर हल्ला करू नका,
तुम्ही जिथं आलेला आहात तिथं परत एकदा या ठिकाणी जावा, या प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी अस्पृश्य तरुणांना सांगितली. ज्याचा परिणाम काय झाला, ज्याचा परिणाम सवर्ण आणि दलित हा जो संघर्ष होता, हा सवर्ण आणि दलित या प्रकारचा संघर्ष इथे या ठिकाणी टळू शकला. बाबासाहेबांच्या प्रसंगावधानामुळे हा संघर्ष टळू शकला असं एकंदरीत पाहण्यात येतं. लक्षात घ्या, यानंतर काय झालं, बाबासाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आपापल्या गावी या ठिकाणी निघून गेले. त्यानंतरच्या काही दिवसांमध्येच या ठिकाणी वृत्तपत्रामध्ये बातम्या या ठिकाणी प्रसारित झाल्या की अस्पृश्यांनी महाडचं 14 तळेचं पाणी जे या ठिकाणी बाठवलं होतं, तर ते पाणी आता त्या 14 तळ्याचं शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे. त्या भागात ते ब्राह्मणांनी एकत्र येऊन त्या पाण्यामध्ये गोमूत्र शिंपडलं, त्या पाण्यामध्ये गायीचं शेण आणि त्याचं मांस या ठिकाणी शिंपडलं आणि तो धार्मिक विधी करून त्यांनी या प्रकारे 14 तळ्याचं तळे जे आहे तर ते 14 तळ्याचं शुद्धीकरण केलेलं आहे. अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रामध्ये आल्याचं एकंदरीत दिसून येतं. बाबासाहेब आंबेडकरांना या गोष्टी किंवा या प्रकारच्या बातम्या ऐकून अत्यंत मनस्ताप या ठिकाणी झाला. बाबासाहेबांचं म्हणणं असं या ठिकाणी राहिलं की आम्ही देखील मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत, तर जे मनुष्याला अधिकार असले पाहिजे, जे सवर्णांना अधिकार आहेत तेच अधिकार आम्हाला देखील असायला हवे आणि त्यासाठीच आम्ही 14 तळे सत्याग्रह केला. मात्र इथल्या उच्चवर्णीय लोकांच्या मनामध्ये, त्यांच्या मस्तकामध्ये जी घाण आहे त्या माध्यमातून त्यांनी आता या 14 तळाचं शुद्धीकरण केलं. बाबासाहेबांनी याचा बदला घेण्याचं ठरवलेलं आहे असं एकंदर दिसतं. मग यामध्ये बाबासाहेबांनी काय भूमिका घेतली, यामध्ये बाबासाहेबांनी भूमिका घेतली की ज्या प्रकारे हिंदूंची जी कायदा संहिता आहे, हिंदूंची कायदा संहिता म्हणजे मनुस्मृती आहे, तर ही जी मनुस्मृती आहे ही हिंदूंना या प्रकारचे कार्य करायला लावत आहे. अस्पृश्यांसाठी सर्व प्रकारच्या सर्व अस्पृश्यांना सर्व प्रकारच्या अधिकारांनी ज्या मनुस्मृतीनं वंचित ठेवलेलं आहे, सर्व अधिकार अस्पृश्यांचे ज्या ठिकाणी काढून घेतलेले आहेत, ज्या मनुस्मृतीनं सवर्ण ब्राह्मणांना या प्रकारे जाती व्यवस्थेचं रक्षण करण्याची जबाबदारी दिलेली आहे, तीच मनुस्मृती आता आम्ही जाळली पाहिजे. या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी इथं घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि मग इथं पुन्हा बाबासाहेबांनी त्याच वर्षी 1927 ला, त्यावेळेचा महिना होता डिसेंबर, तर लक्षात घ्या 25 डिसेंबर 1927 ला पुन्हा इथं महाडमध्ये बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारी सभेचं आयोजन या ठिकाणी केलं. बहिष्कृत हितकारी सभेच्या माध्यमातून महाडमध्ये पुन्हा एकदा 25-26 डिसेंबरला महाडमध्ये अस्पृश्यांची एक परिषद बाबासाहेब आंबेडकरांनी इथं भरवल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि त्या परिषदेमध्ये भूमिका घेतली हिंदू समाजातील धार्मिक सामाजिक विषमतेला आधार असलेल्या मनुस्मृती या ग्रंथाचं आता आपण इथे या ठिकाणी दहन करायला हवं, या प्रकारचा प्रस्ताव इथे या ठिकाणी मांडण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, हा प्रस्ताव जो मांडला तो मांडला गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या व्यक्तीनं. गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, ज्यांना बापूसाहेब सहस्त्रबुद्धे या नावानं पण संबोधलं जातं, तर हे बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते. महाडच्या 14 तळे सत्याग्रहामध्ये यांनी देखील सहभाग घेतला होता. तर या बापूसाहेब सहस्त्रबुद्धांनी आता मनुस्मृतीचं दहन करण्याची इथे या ठिकाणी भूमिका घेतल्याचं एकंदर दिसतं. आणि लक्षात घ्या, या प्रस्तावाला पाना राजभोज जे होते, जे पाना राजभोज हे पण अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी होते, तर त्या पाना राजभोज यांनी या प्रस्तावाला काय दिलं, अनुमोदन दिलं, पाठिंबा दिला. आणि या माध्यमातून दिनांक 25 डिसेंबर सन 1927 ला, दिनांक 25 डिसेंबर सन 1927 ला गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते, नाव लक्षात घ्या, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते मनुस्मृती या ग्रंथाचं जाहीरपणे दहन करण्यात आलेलं आहे असं एकंदर या ठिकाणी पाहायला भेटतं. ज्या मनुस्मृतीने अस्पृश्यांवर विविध प्रकारचे निर्बंध आणले, ज्या मनुस्मृतीनं स्त्रियांवर विविध प्रकारचे निर्बंध आणले, ती मनुस्मृती बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारी सभेच्या माध्यमातून महाडमध्ये सभा घेतली आणि त्या सभेमध्ये एका ब्राह्मण व्यक्तीच्या हातूनच या मनुस्मृतीचं दहन करण्याचा कार्यक्रम बाबासाहेबांनी इथं घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारे
मनुस्मृतीचं दहन 25 डिसेंबर सन 1927 ला झाल्याचं एकंदरीत पाहण्यात येतं। आणि म्हणून मग मनुस्मृती दहन हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून आज या ठिकाणी बहुजन समाजाच्या ज्या चळवळी आहे त्या बहुजन चळवळीमध्ये स्त्री मुक्ती दिन म्हणून 25 डिसेंबर हा या ठिकाणी इथं साजरा केला जातो। तर हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा। पुढे आपल्याला पाहायला भेटतं या ठिकाणी पाहायला भेटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या या कृती कार्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकांनी सभेमध्ये जे पण लोक सदस्य होते उच्चवर्णीय ब्राह्मण त्या लोकांना त्यांच्या ज्ञाती बांधवांकडनं मोठ्या प्रमाणात त्रास व्हायला सुरू झाला। बहिष्कृत हितकांनी सभा कशासाठी होती तर अस्पृश्यांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी, जाती व्यवस्था समाप्त करण्यासाठी आणि त्यासाठी खूप सारे सवर्ण समाजाचे लोक बाबासाहेबांना सहकार्य करत होते। मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम, महाड 14 तोडे सत्याग्रहाचा कार्यक्रम याच माध्यमातून इथे या ठिकाणी केला गेला आणि सवर्ण लोक देखील तिथे मोठ्या प्रमाणात सहभागी होते। साहजिकच बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्याला उच्चवर्णीय ब्राह्मणातले काही लोक या ठिकाणी सुधारणावादी ब्राह्मण जे या ठिकाणी सहकार्य करत आहे तर त्या प्रकारच्या उच्चवर्णीय सवर्ण ब्राह्मणांना विरोध त्यांच्या ज्ञाती बांधवातूनच या ठिकाणी झाला आणि अशा बऱ्याचशा गोष्टी बाबासाहेबांच्या कानी पडू लागल्या। तेव्हा मग बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सोबत आलेल्या सवर्ण समाजाच्या लोकांना एक नवा सामाजिक संघटन काढून देण्याचा प्रयत्न केला आणि त्या नव्या सामाजिक संघटनेचं नाव जर आम्ही पाहिलं तर ते होतं समाज समता संघ। आणि याच समाज समता संघाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी एक दुसरं महत्वाचं संघटन या काळामध्ये स्थापन केलं ज्याचं नाव होतं समता सैनिक दल। लक्षात घ्या, महाडमध्ये जो प्रसंग आपल्या समाजावर वडवलेला होता तसासारखा प्रसंग पुन्हा आपल्या समाजावर येऊ नये म्हणून आपल्या समाजातील तरुणांना लष्करी प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम बाबासाहेबांनी हाती घेतला आणि त्या माध्यमातून समता सैनिक दल या नव्या संघटनेची स्थापना बाबासाहेबांच्या माध्यमातून झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे समता सैनिक दल जे आहे त्याची स्थापना दिनांक 25 नोव्हेंबर 1927 ला केलेली आहे असं एकंदरीत दिसतं। 20 मार्चला सत्याग्रह झाला 1927 ला। तिथं अस्पृश्यांना खूप जास्त त्रास सहन करावा लागला, लाठ्या काठ्या सवर्णाच्या झेलाव्या लागल्या। परिणामी आपल्या तरुणांना पण लष्करी प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करून आपल्या समाजाचं संरक्षण करण्याची ट्रेनिंग या ठिकाणी त्यांना दिली पाहिजे या उद्देशानं बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1927 ला या प्रकारे समता सैनिक दल जे आहे ते समता सैनिक दल स्थापन केल्याचं दिसतं। या दलात सहभागी होणारे जे कोण तरुण आहे त्यांना शारीरिक, बौद्धिक आणि लष्करी शिक्षण दिलं जाईल या प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी घेतल्याचं दिसतं। तर शारीरिक, बौद्धिक आणि लष्करी शिक्षण हे या ठिकाणी या तरुणांना दिलं जात होतं आणि या दलाच्या माध्यमातून प्रशिक्षण कॅम्प भरवले जात होते, व्याख्याने भरवले जात होते, चर्चा सत्र जे आहे हे चर्चा सत्र या ठिकाणी भरवली जात होती। सामाजिक जाणीवा या तरुणांमध्ये रुजवण्याचं कार्य या ठिकाणी केलं जात होतं असं एकंदरीत दिसतं। लक्षात घ्या, या प्रकारचा हा फोटो तुम्हाला दर्शवतोय की जिथं मध्यभागी बाबासाहेब आंबेडकर बसलेले आहेत आणि त्यांच्या भोवताली या ठिकाणी खाकी वस्त्र परिधान करून या ठिकाणी समता सैनिक दलाचे सदस्य इथं या ठिकाणी उभे आहेत असं एकंदरीत हे चित्र आपल्याला दिसतं। हे समता सैनिक दलाचं चित्र आहे जे 25 नोव्हेंबर 1927 ला बाबासाहेबांच्या माध्यमातून या समता सैनिक दलाची स्थापना झाल्याचं दिसतं। समता सैनिक दलाला लष्करी कवायती करण्यासाठी बुधवारचा दिवस हा राखीव ठेवण्यात आल्याचं दिसून येतं। दर बुधवारी या प्रकारे लष्करी कवायती इथे या ठिकाणी समता सैनिक दलाच्या तरुणांकडनं करून घेतल्या जात होत्या हे या ठिकाणी लक्षात घ्या। या दलानं बाबासाहेबांच्या अनेक सामाजिक कार्यक्रमांना तसेच सभांना संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केल्याचं दिसतं। आजही समता सैनिक दल खूप मोठ्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये कार्य करत असल्याचं आपल्याला वेळोवेळी ठिकठिकाणी या ठिकाणी जाणवतं हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता मात्र त्याचा गणवेश त्यांनी चेंज केला आहे। पांढरं शुभ्र वस्त्र, शर्ट आणि त्यावर निळी पॅन्ट आणि वरती निळी टोपी अशा प्रकारचा यांचा सध्या गणवेश आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर या प्रकारे समता सैनिक दलाची स्थापना बाबासाहेबांच्या माध्यमातून झाली आणि त्याच वेळेस समाज समता संघ देखील बाबासाहेब आंबेडकर स्थापन करतायत असं एकंदरीत पाहायला भेटतं। लक्षात घ्या, 4 सप्टेंबर सन 1927 ला मुंबईमध्ये
या प्रकारे समता सैनिक दल या प्रकारे समाज समता संघाची स्थापना बाबासाहेबांच्या माध्यमातून होती असं एकंदरीत दिसतं. मागे सांगितलं मी त्या पद्धतीनं की बाबासाहेबांच्या सामाजिक लढ्यामध्ये जे उच्चवर्णीय सवर्ण समाजाचे लोक सहभागी होते त्या लोकांवर त्यांच्या ज्ञाती बांधवांकडनं मोठ्या प्रमाणावर टीका टिप्पणी केली जात होती, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जात होता. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत सभेमध्ये असणाऱ्या या उच्चवर्णीय ब्राह्मणांसाठी एक वेगळं संघटन स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्या संघटनेचं नाव समाज समता संघ असं या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. या समाज समता संघाचं वैशिष्ट्य काय होतं ते नीट या ठिकाणी समजून घ्या. याचं वैशिष्ट्य असं होतं की या संघटनेमध्ये सर्व सदस्य हे उच्चवर्णीय ब्राह्मण होते. या संघटनेचे सर्व सदस्य हे उच्चवर्णीय ब्राह्मण होते आणि केवळ अध्यक्ष या संघटनेचा अस्पृश्य व्यक्ती होता आणि ती व्यक्ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे बाबासाहेबांनी इथं उच्चवर्णीयांसाठी हे संघटन स्थापन केलं. समाजामध्ये समता स्थापन करण्यासाठी बाबासाहेबांनी हे उच्चवर्णीय ब्राह्मणांना या संघटनेचे सदस्य करून हे संघटन स्थापन केलं. मात्र देवराम नाईक सारखे जे बाबासाहेबांचे जवळचे सहकारी होते, जे उच्चवर्णीय ब्राह्मण होते, त्यांच्या आग्रहामुळे बाबासाहेब आंबेडकरांना इथं अध्यक्ष या संघटनेचं व्हावं लागलं. जगाच्या पाठीवर हे एकमेव संघटन असं आहे की ज्या संघटनेचे सर्व सदस्य हे ब्राह्मण आहेत आणि याचा अध्यक्ष मात्र एक अस्पृश्य महार समाजाचा व्यक्ती आहे. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे मला हे सांगायचंय बाबासाहेबांमध्ये इतकी गुणवत्ता होती की उच्चवर्णीय ब्राह्मण देखील बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली काम करण्यास सहजरित्या तयार झाले होते. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. इथं पाहायला भेटतं देवराम नाईक आणि अनंतराव चित्रे यांच्या माध्यमातून यांच्या आग्रहामुळे बाबासाहेबांनी इथे या ठिकाणी या संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारल्याचं दिसतं. इथं मी सांगितलेलं आहे बाबासाहेब एकमेव या संघटनेचे व्यक्ती सदस्य अध्यक्ष जे अस्पृश्य होते. मात्र सर्व पदाधिकारी सर्व कार्यकारी मंडळ हे सवर्ण समाजाचं होतं असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे आपल्याला पाहायला भेटेल की या समाज समता संघाचा उद्देश काय होता. लक्षात घ्या, या समाज समता संघ जवळपास 100 वर्ष पूर्ण होत आहेत आता. तर तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाईल महारच्या 14 सत्याग्रहावर आणि या समाज समता संघावर पण प्रश्न आत्ताच्या या काळामध्ये 24, 25, 26 पेपरमध्ये प्रश्न असतील. तर समाज समता संघाचा उद्देश काय आहे. सर्व मानवजात समान आहे. समतेचा हक्क हा पवित्र, अबाधित व अभेद्य आहे. समतेचा हक्क हा कसा आहे, पवित्र आहे, अबाधित आहे आणि अभेद्य आहे. हा हक्क जन्मसिद्ध असून वर्ण, जात आणि स्त्री पुरुष भेदातीत आहे. म्हणजे प्रत्येक मानवाला जो जन्माला आला आहे त्याला हा समतेचा अधिकार मिळायला हवा आणि वर्ण, जात आणि स्त्री पुरुष भेद असा कसलाही भेद समता स्थापन करण्यासाठी नसावेत ही भूमिका या संघटनेची राहिल्याचं दिसतं. मानवाच्या विकासासाठी कारणीभूत असणाऱ्या प्रत्येक साधनावर मानवाच्या विकासासाठी कारणीभूत असणाऱ्या प्रत्येक साधनावर, सवलतींवर आणि संधीवर प्रत्येकाचा समान अधिकार आहे. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली. मनुष्याला त्याचं जीवन जगताना जे पण त्याला प्रगती करायची असेल त्या प्रगतीसाठी ज्या ज्या काही गोष्टी कारणीभूत आहे त्या प्रत्येक गोष्टीवर, त्या साधनांवर, त्या सवलतींवर, त्या संधींवर प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असला पाहिजे ही भूमिका त्यांनी इथे या ठिकाणी मांडल्याचं दिसून येतं. सामाजिक समता अस्तित्वात आल्याशिवाय समाजाचा सामुदायिक जीवनक्रम सुरळीत चालणं अशक्य आहे यावर यांची भिस्त होती. म्हणजे सामाजिक समानता अस्तित्वात येणं गरजेचं आहे. सामाजिक समता अस्तित्वात आल्याशिवाय समाजाचा सामुदायिक जीवनाचा कार्यक्रम किंवा सामुदायिक जीवनक्रम सुरळीत होणार नाही ही भूमिका ते मांडताना दिसून येतं. म्हणजे सर्व जात समान आहे ही भूमिका ते एका ठिकाणी मांडतात. समतेचा हक्क हा सर्वांना मिळायला हवा. त्याचबरोबर मनुष्याच्या विकासासाठी ज्या पण काही गोष्टी कारणीभूत आहे तर त्या प्रत्येक साधनावर, सवलतींवर आणि संधीवर प्रत्येक मनुष्याचा अधिकार असेल आणि समता अस्तित्वात आल्याशिवाय सामाजिक जीवनक्रम सुरळीत चालणार नाही ही भूमिका समाज समता संघाची राहिल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, सध्याच्या काळामध्ये कार्यकारिणीवर प्रश्न विचारला जातो. तर इथे लक्षात घ्या, समाज समता संघाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तर उपाध्यक्ष देवराम नाईक आणि R.N. बोईंदर
हे या ठिकाणी होते, लक्षात असू द्या. सेक्रेटरी कोण होते? सेक्रेटरीवर प्रश्न विचारला, जसं की बहिष्कृत हितकाने सभेचे सेक्रेटरी शिवतरकर जे होते त्यांच्यावर प्रश्न आला. सेम त्याच प्रकारे समाज समता संघाचे सेक्रेटरी कोण होते? एस गुप्ते आणि व्ही प्रधान हे आपल्याला नाव लक्षात घ्या. खजिनदार RD कवळी या ठिकाणी आहे. आणि कार्यकारी मंडळामध्ये डिसिल्वा आहे, त्याचबरोबर VR घोनकर आहे, विठ्ठलराव प्रधान आहे, PP तामाणे आहे, प्रतापगिरी आहे, त्याचबरोबर मुळे आहे, खाडके आहे. तर ही सगळी मंडळी याचे सदस्य राहिलेले आहेत. आणि ऑडिटर्स याचे DB सुभेदार आणि RM कर्णिक हे याचे कोण आहेत? तर या ठिकाणी याचे ऑडिटर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. तर या प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं हे समाज समता संघ एक महत्वाचं संघटन होतं. लक्षात घ्या, या समाज समता संघाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी समता या नावाचं वृत्तपत्र देखील जून 1928 सुरू केल्याचं एकंदरीत पाहण्यात येतं. तर समता हे वृत्तपत्र देखील बाबासाहेबांनी या काळामध्ये निर्माण केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. इथं म्हटलेले संघाच्या वतीनं प्रत्येकानं एकमेकांच्या घरी आळीपाळीनं स्नेहभोजनाचा कार्यक्रम करण्याचा इथं निश्चित केलं गेलं होतं. म्हणजे समाज समता संघाचं मुखपत्र समता होतं. आणि या समता वृत्तपत्राचे संपादक देवराम नाईक होते, लक्षात असू द्या. देवराम नाईकांनी त्या काळामध्ये असणाऱ्या हिंदू महासभा आणि RSS यांवर समता या वृत्तपत्रातून जबर टीका केली होती असं एकंदर दिसतं. त्यांची भूमिका सरळ सरळ होती की RSS आणि त्याचबरोबर या ठिकाणी हिंदू महासभा समाजामध्ये सांप्रदायिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये ते तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सवर्ण अवर्ण यामध्ये ते तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या दोन संघटनांपासून समाजाला सावध राहायला पाहिजे या प्रकारची भूमिका एक ब्राह्मण देवराम नाईक हे समता या वृत्तपत्रातून मांडतायत असं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. मी असं म्हणालो की समाज समता संघाचं वैशिष्ट्य असं होतं की या संघटनेच्या वतीनं एकमेकांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम करायचा असं निश्चित केलं गेलं होतं. आणि मग या प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांच्याही घरी दिनांक 15 ऑगस्ट 1928 बाबासाहेबांनी इथं सर्व संघटनेच्या सदस्यांमध्ये जे काही ब्राह्मण लोक आहेत तर त्या सर्वांना आपल्या घरी जेवणाला बोलवलं होतं. आणि असा स्नेह भोजनाचा कार्यक्रम बाबासाहेबांच्या घरी 15 ऑगस्ट 1928 झाल्याचे दिसतं. लक्षात घ्या मित्रांनो, लोकमान्य टिळक जे होते तर त्या लोकमान्य टिळकांचा मुलगा श्रीधरपंत टिळक हे समाज समता संघाचे सदस्य होते आणि पुणे शाखेचे ते उपाध्यक्ष होते. तर पुणे शाखेचे उपाध्यक्ष श्रीधरपंत टिळक होते. टिळकांना म्हणजे श्रीधरपंत टिळक जे आहे तर त्या श्रीधरपंत टिळकांना त्यांच्या ज्ञाती बांधवांकडनं मोठ्या प्रमाणात त्रास झाला. त्याबद्दल त्यांनी वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांना पत्र पाठवून सांगितलेलं आहे. आणि सरतेशेवटी आपल्या मृत्यूला सामोरं जाण्याच्या पूर्वी त्यांनी बाबासाहेबांनाच एक पत्र या ठिकाणी पाठवलं आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली असं एकंदरीत दिसून येतं. तर या प्रकारे हे श्रीधरपंत टिळक जे आहे हे या ठिकाणी 25 मे 1928 आत्महत्या या ठिकाणी करतायत असं एकंदरीत दिसतं. तर या प्रकारे श्रीधरपंत टिळक जे लोकमान्य टिळकांचे सुपुत्र होते ते बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज समता संघाचे आणि बहिष्कृत सभेचे सदस्य राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारे आपण समाज समता संघ याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहिली. आता आपण पाहूया मंदिर प्रवेश सत्याग्रह. आता लक्षात घ्या, महाडचा 14 तळे सत्याग्रह झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचा सत्याग्रह सुरू केला ज्याला आपण काळाराम मंदिर सत्याग्रह या नावाने संबोधतो. मात्र लक्षात घ्या, मंदिर सत्याग्रहाची चळवळ बाबासाहेबांनी सुरू नाही केली तर ती महात्मा गांधींनी सुरू केली. कारण महात्मा गांधींचा जो रचनात्मक कार्यक्रम होता तर त्या रचनात्मक कार्यक्रमामध्ये एक महत्वाचं तत्व होतं. ते तत्व म्हणजे अस्पृश्यांसाठी मंदिरं खुली करून देणं. आणि म्हणून मग गांधींनी आपल्या रचनात्मक कार्यक्रमात अस्पृश्यांना मंदिर प्रवेश द्यावा यासाठी जी चळवळ सुरू केली होती. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विविध प्रकारचे सत्याग्रह सुरू झाले. वाई मंदिर सत्याग्रह झाला वीरा शिंदेच्या नेतृत्वाखाली. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली संघर्ष सुरू झाला. अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुख यांच्या माध्यमातून मंदिर सत्याग्रह या ठिकाणी करण्यात आला.
या प्रकारे खूप सारे मंदिर सत्याग्रह इथे या ठिकाणी झाल्याचं दिसतं. तर त्यातले काही निवडक सत्याग्रह ज्यामध्ये बाबासाहेब आणि त्यांच्या सहकार्यांचा सहभाग होता त्यावर आता आपण इथं काम करूया. सर्वात पहिलं पाहूया ते म्हणजे अंबाबाई मंदिर सत्याग्रह जे अमरावतीमध्ये आहे. आता लक्षात घ्या, अमरावतीमध्ये या प्रकारे अंबाबाई मंदिर सत्याग्रह करण्याचं आयोजन करणारे जे होते ते माधवराव गोविंद मेश्राम. नाव नीट लक्षात घ्या, याला IMP करा हवं तर माधवराव गोविंद मेश्राम या व्यक्तीनं अमरावतीमध्ये जे प्राचीन अंबाबाईचं मंदिर आहे तिथं अस्पृश्यांना प्रवेश द्यावा यासाठी तिथे या ठिकाणी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. आणि अशा प्रकारे 1925 साली या मेश्रामांनी सुरू केलेला हा जो सत्याग्रह होता त्या सत्याग्रहाला सुरुवात झाल्याचं दिसून येतं. या सत्याग्रहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब पाटील आणि त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी पाठिंबा दिला होता. हा मुद्दा लक्षात घ्या. तर अमरावती सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाला तर माधवराव गोविंद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली. आणि त्या सत्याग्रहाला पाठिंबा बाबासाहेबांनी, दादासाहेब पाटील आणि पंजाबराव देशमुखांनी दिला. पंजाबराव देशमुखांनी इथं अमरावती सत्याग्रहामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि म्हणून ते या सत्याग्रहाचे शिलेदार मानले जातात. हा मुद्दा लक्षात घ्या. मात्र सुरुवात कोणी केली तर माधवराव गोविंद मेश्राम यांनी केली. मुद्दा नीट लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं 13 नोव्हेंबर 1927 अमरावतीच्या इंदू भवन थिएटरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पंजाबराव देशमुख यांनी वऱ्हाड अस्पृश्य परिषद भरवल्याचं एकंदर दिसतं. तर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की वऱ्हाड अस्पृश्य परिषदेचं आयोजन कोणी केलं तर नाव नीट लक्षात घ्या, पंजाबराव देशमुख. आणि या परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर बाबासाहेब आंबेडकर होते. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि मग या परिषदेत 15 फेब्रुवारी 1928 पासून अंबाबाई मंदिर प्रवेश सत्याग्रहाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला असं एकंदर दिसतं. म्हणजे माधवराव गोविंद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह सुरू झाला होता ऑलरेडी. मात्र त्याला पाठिंबा देण्याचं काम जे बाबासाहेब आणि दादासाहेब पाटील आणि पंजाबराव देशमुखांनी केलं ते वऱ्हाड अस्पृश्य परिषदेतनं केलेलं आहे असं एकंदर दिसतं. आणि मग त्या प्रकारे अस्पृश्यांना अंबाबाईच्या मंदिरामध्ये प्रवेश पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली मिळाला असं आपल्याला पाहायला भेटतं. दुसरं महत्वाचं सत्याग्रह पाहूया ते म्हणजे पुण्यातल्या पर्वती मंदिर सत्याग्रह. पुण्यामध्ये देखील जे पर्वती मंदिर आहे तिथं अस्पृश्यांना प्रवेश या ठिकाणी नाकारला गेला होता आणि म्हणून ते मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं असावं यासाठी SM जोशी, नाग गोरे, R.K. खाडीलकर आणि त्याचबरोबर शिरूभाऊ लिमये यांसारख्या समाजवादी उच्चवर्णीय ब्राह्मणांनीच या प्रकारे समाजवादी ब्राह्मणांनी या प्रकारे पर्वती मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केल्याचं दिसतं. SM जोशी, नाग गोरे, R.K. खाडीलकर आणि त्याचबरोबर शिरूभाऊ लिमये यांच्या नेतृत्वाखाली. आता झालं असं, मंदिराच्या ट्रस्टला अस्पृश्यांसाठी हे मंदिर खुले करावं यासाठी या तिघांनी अर्ज दिला. परंतु मंदिराच्या ट्रस्टींनी सदर मंदिर खाजगी आहे त्यामुळं मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देता येणार नाही ही भूमिका घेतली. मंदिर कसं आहे, हे सार्वजनिक मंदिर नाहीये, ते खाजगी मंदिर आहे त्यामुळं अस्पृश्यांना या मंदिरामध्ये प्रवेश देता येणार नाही ही भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली असं एकंदर दिसतं. मग यासाठी सत्याग्रह करण्यासाठी सत्याग्रह कमिटीची स्थापना झाली आणि अशा प्रकारे ही सत्याग्रह कमिटी जी होती त्या सत्याग्रह कमिटीचे अध्यक्ष एका अस्पृश्याला केलं. त्या अस्पृश्याचं नाव होतं शिवराम जानवा कांबळे. शिवराम जानवा कांबळे यांच्याबद्दल आपण मागे पाहिलेलं आहे. लक्षात घ्या, सत्याग्रह कमिटी स्थापन झाली शिवराम जानवा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि या सत्याग्रह कमिटीचे उपाध्यक्ष पाना राजभोज होते. हे पण या ठिकाणी अस्पृश्यच होते हे लक्षात घ्या. तर शिवराम जानवा कांबळे अध्यक्ष आणि पाना राजभोज हे उपाध्यक्ष होते आणि बाबासाहेबांनी या सत्याग्रह कमिटीला पाठिंबा दिला होता असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या सत्याग्रहाला सुरुवात 13 ऑक्टोबर 1929 ला झाल्याचं दिसून येतं. मग या सत्याग्रहामध्ये कोण कोण सहभागी आहे तर शिवराम जानवा कांबळे, पाना राजभोज, SM जोशी, नाग गोरे, R.K. खाडीलकर, विनायक भुसकुटे, स्वामी योगानंद इत्यादींचा समावेश या ठिकाणी होता असं दिसतं. या सर्व लोकांनी या अस्पृश्यांनी पर्वती मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मात्र अस्पृश्यांना इथं प्रवेश मिळाला नाही. मोठ्या प्रमाणात सवर्णांनी अस्पृश्यांची डोकी इथं पण या ठिकाणी फोडलेली आहे. परिणाम असा झाला 20 जानेवारी
सन 1930 ला हा सत्याग्रह बंद करण्यात आला. हा सत्याग्रह न करण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेतला गेला असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. यानंतरचा सर्वात महत्वाचा सत्याग्रह आपण पाहणार आहोत तो म्हणजे काळाराम मंदिर सत्याग्रह. लक्षात घ्या, काळाराम मंदिर सत्याग्रह हा खूप महत्वाचा सत्याग्रह या ठिकाणी मानला जातो. जो सत्याग्रह नाशिक मधल्या काळाराम मंदिर इथं जे प्राचीन पुरातन मंदिर आहे तिथे या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. आता लक्षात घ्या, या काळामध्ये दादासाहेब गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे निकटवर्ती सहकारी होते. त्यांनी नाशिकमध्ये अशा प्रकारे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. ते दादासाहेब गायकवाड स्वतः नाशिकचे होते. बाबासाहेब आंबेडकर त्यांना भाऊराव या नावानं संबोधित होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता झालं असं की या काळामध्येच सायमन कमिशन भारतात येऊन गेलं होतं आणि भारतामध्ये नव्या राजकीय घडामोडी या ठिकाणी होणार होत्या. गोलमेज परिषदेचं आयोजन होणार होतं आणि म्हणून मग बाबासाहेबांची भूमिका अशी या ठिकाणी होती की आपण मंदिरामध्ये सत्याग्रह करण्याचा वेळ वाया घालवण्यापेक्षा राजकीय हक्क अधिकारांसाठी आपण सतर्क असलो पाहिजे. मात्र बाबासाहेबांच्या सहकारामुळं किंवा बाबासाहेबांच्या सहकार्यांमुळं या प्रकारचा मंदिर सत्याग्रह करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाडांवर सोपवला आणि दादासाहेब गायकवाडांनी पण तो पुढे नेल्याचं एकंदरीत दिसून येतं. बाबासाहेबांनी इथं सक्रिय सहभाग घेतला. स्वतः बाबासाहेब या सत्याग्रहामध्ये सहभागी झाले होते, लक्षात घ्या. इथं लक्षात घ्या, नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या असंख्य अस्पृश्य अनुयायांसोबत 3 मार्च 1930 ला या प्रकारे 3 मार्च 1930 ला काळाराम मंदिर सत्याग्रह करण्याचं आयोजित या ठिकाणी केलं. या सत्याग्रह कमिटीचे अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर होते. हे नाव लक्षात ठेवायचं, केशव नारायण वर्धेकर. तिकडे आम्ही पाहिलं पर्वतीमध्ये तर शिवराम जानबा कांबळे आणि इथं केशव नारायण वर्धेकर हे सत्याग्रह समितीचे काळाराम मंदिर सत्याग्रह कमिटीचे अध्यक्ष होते आणि सेक्रेटरी भाऊराव उर्फ दादासाहेब गायकवाड होते. भाऊराव उर्फ दादासाहेब गायकवाड होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. या सत्याग्रहाला सुरुवात करण्यापूर्वी या सत्याग्रहाला 3 मार्च सत्याग्रह होणार होता. तर या सत्याग्रहाला सुरुवात करण्यापूर्वी 2 मार्च 1930 ला अस्पृश्यांची मोठी मिरवणूक नाशिक मधून निघाली. नाशिक शहरातून प्रत्येक भागातून मोठी अस्पृश्यांची मिरवणूक या ठिकाणी निघाली आणि या मिरवणुकीमध्ये सुमारे 15,000 लोक सहभागी होते असं एकंदरीत पाहायला भेटलं. 15,000 लोक इथं या ठिकाणी सहभागी होते. ही मिरवणूक नंतर मंदिरामध्ये जाईल आणि मंदिरात रामाचं दर्शन घेईल, या प्रकारचं इथं नियोजन होतं. 3 मार्च रोजी सत्याग्रहाला सुरुवात होताच मंदिराच्या पुजाऱ्यांनी काय केलं, मंदिराचे दरवाजे बंद करून टाकले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी अस्पृश्य मंदिरामध्ये प्रवेश करतील त्यामुळं रामाला विटाळ होईल, मंदिर विटाळलं जाईल म्हणून त्यांनी काय केलं, त्या पुजाऱ्यांनी त्या मंदिराचे दरवाजे या ठिकाणी बंद करून घेतले. परिणाम असं झालं, मंदिराला एकूण 4 दरवाजे होते तर त्या 4ही दरवाज्यांवर अस्पृश्य बांधव ठाण मांडून राहिलेले आहेत असं दिसतं. जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडतील तेव्हा त्या मंदिरामध्ये प्रवेश करणारे पहिले अस्पृश्यच असतील अशी बाबासाहेबांची भूमिका त्या कालखंडामध्ये होती असं एकंदरीत दिसतं. मंदिरांच्या 4ही दरवाज्यांसमोर अस्पृश्य लोक ठाण देऊन बसलेले आहेत असं एकंदरीत दिसतं. मग यामध्ये लक्षात घ्या, उत्तर दरवाजा जो होता तर त्या उत्तर दरवाजाचे प्रतिनिधी पतित पावन दास नावाचे कार्यकर्ते यांच्यासोबत 5-10 हजार लोक तिथं किंवा 4-5 हजार लोक इथं या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर कचरू साळवे जे होते यांना पूर्व दरवाजाच्या समोर बसवलं होतं. पाना राजभोज जे आहे या पाना राजभोज दक्षिणेच्या दरवाजाच्या समोर बसलेले होते आणि शंकरदास नारायणदास हे पश्चिम दरवाजा जो होता तर या पश्चिम दरवाजासमोर या ठिकाणी बसलेले होते. तर उत्तर दरवाजा पतित पावनदास, कचरू साळवे पूर्व दरवाजा, त्याचबरोबर दक्षिण दरवाजाचं जबाबदारी पाना राजभोज यांवर होती आणि पश्चिम दरवाजाची जबाबदारी ही शंकरदास नारायणदास यांच्यावर या ठिकाणी होती. अशा प्रकारे 4 आघाड्या स्थापन केल्या आणि जेव्हा पण मंदिराचे दरवाजे उघडतील तेव्हा अस्पृश्य बांधव मंदिरामध्ये प्रवेश करतील अशा प्रकारचा तिथं कृती कार्यक्रम निश्चित केला गेला असं एकंदरीत दिसलं. आता झालं असं की 9 एप्रिल 1930 ला बघा सुरू कधी झालं आंदोलन, 3 मार्चला इथं देतोय मी डेट. 3 मार्चला आंदोलन सुरू झालं, सत्याग्रह सुरू झालं आणि 9 एप्रिलला साधारणतः महिना लोटला, 30-32 दिवस झाले आणि 9 एप्रिल 1930 ला रामनवमी या ठिकाणी आली.
साहजिकच रामनवमीच्या दिवशी सवर्ण हिंदू आणि अस्पृश्यात एक तडजोड झाली, कारण राम मंदिर जेव्हा रामनवमी येते तेव्हा रामाची मूर्ती बाहेर काढून त्याला पालखीत बसवून संपूर्ण नाशिक मधनं ती या ठिकाणी रामाची पालखी फिरवायची अशी प्रथा इथं होती. आणि म्हणून मग मंदिराचे पुजारी जे सवर्ण त्या कमिटीचे होते आणि अस्पृश्य यांच्यामध्ये एक तडजोड या ठिकाणी झाली. ती तडजोड काय होती ती नीट समजून घ्या. यामध्ये असं म्हटलं, स्पृश्य आणि अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. रामाचा जो रथ आहे हा रथ कोणी ओढावा तर स्पृश्य आणि अस्पृश्य, सवर्ण आणि अवर्ण म्हणजे स्पृश्य आणि अस्पृश्य या दोघांनी मिळून रामाचा रथ ओढावा असं ठरलं. मंदिरामध्ये रामाचा जो रथ आहे तर तो आधी ब्राह्मण लोक मंदिरातून त्या रथाला बाहेर काढतील, बाहेर मुख्य दरवाजापर्यंत आणतील आणि मुख्य दरवाजानंतर अस्पृश्यांच्या ताब्यात रामाचा रथ देतील आणि मग अस्पृश्य हा रामाचा रथ या ठिकाणी संपूर्ण नाशिक मध्ये फिरवून आणेल. अशा प्रकारची ही भूमिका तडजोड इथे या ठिकाणी होती. परंतु झालं काय, परंतु रथाला हात लावण्यापूर्वीच स्पृश्य हिंदूंनी हा रथ पळवल्याचं दिसून येतं. म्हणजे मुख्य दरवाजावर जसा हा रथ आला आणि तो अस्पृश्यांकडे द्यायचं असं ठरलं होतं, मात्र या उच्चवर्णीय ब्राह्मणांनी काय केलं तर त्यांनी या ठिकाणी हा रामाचा रथ अस्पृश्याच्या ताब्यात न देता तो पळवला. परिणामी बाबासाहेबांनी आदेश दिले आणि त्यामुळे सर्व अस्पृश्य बांधव हे त्या रथाच्या मागे लागले आणि त्यांनी रथाचा ताबा या ठिकाणी घेतला. परिणामी काय झालं, तिथं सवर्ण लोक दबा धरून बसलेच होते. जसा अस्पृश्यांच्या हाती तो रथ पडला तसं त्यांनी लाठ्या काठ्या आणि दगडांचा वर्षाव करून अस्पृश्य लोकांची दगडी फोडली. बाबासाहेबांना पण इथे या ठिकाणी रक्तबंबाळ यामध्ये व्हावं लागलं. बाबासाहेबांच्या पण डोक्याला दगड लागला, बाबासाहेबांना मोठी जखम झाली आणि बाबासाहेब रक्तबंबाळ झाले. कसे बाबासाहेबांचं प्राण इथं त्यांच्या सहकार्याने वाचवलं आणि त्यानंतर या प्रकारचा हा सत्याग्रह जो आहे, हा जो रथ आहे तो कार्यक्रम या ठिकाणी रथाचा कार्यक्रम रद्द केला गेला. दोन्ही गटामध्ये या ठिकाणी हाणामारी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. रामनवमीचं त्यावेळेचं वातावरण हे सवर्ण आणि अवर्ण यांच्यात झालेल्या झगड्यानं पूर्ण नाशिकमध्ये घुमू लागलं होतं असं एकंदरीत दिसून येतं. हे सगळं या ठिकाणी होत असतानाच बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने खास करून दादासाहेब गायकवाड या सर्वांनी निर्णय असा घेतला की आपण हे काळाराम मंदिराचं सत्याग्रह हा न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून या ठिकाणी जिंकू. पण हा इथं ही घटना घडल्यामुळं बाबासाहेबांनी आणि दादासाहेब गायकवाडांनी निर्णय असा घेतला की आपण काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश द्यावा यासाठी कोर्टामध्ये केस दाखल करू आणि त्यासाठी न्यायालयीन लढाई आपण या ठिकाणी लढू. ही भूमिका बाबासाहेबांची राहिली. कारण याच काळामध्ये गोलमेज परिषदेचं बिगुल वाजला होता. गोलमेज परिषद जी आहे ती गोलमेज परिषद या ठिकाणी भरली जाणार आहे या प्रकारची भूमिका घेतली. कारण मे 1930 सायमन कमिशनचा रिपोर्ट आला आणि त्यानंतर नोव्हेंबर 1930 या प्रकारे गोलमेज परिषदेचं आयोजन हे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता एक गोलमेज परिषद जी होती, ही गोलमेज परिषद बाबासाहेबांना मंदिर प्रवेशापेक्षाही जास्त महत्वाची वाटत होती. याचं कारण असं होतं की राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये भारताचं नवं संविधान निर्माण केलं जाणार होतं. भारतीय लोकांना नवे राजकीय हक्क अधिकार दिले जाणार होते. बाबासाहेबांना हे चांगलं माहिती होतं की मंदिरामध्ये प्रवेश मिळाल्यामुळं अस्पृश्यांचं कल्याण होणार नाही, तर सत्तारूपी मंदिर म्हणजेच राजकीय हक्क अधिकार ते काबीज केल्यानेच अस्पृश्यांची प्रगती होणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा मंदिर सत्याग्रह अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर बाबासाहेब या सत्याग्रहाची जबाबदारी भाऊराव म्हणजे दादासाहेब गायकवाड यांच्याकडे सोपवतात आणि त्यानंतर ते या ठिकाणी लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये या ठिकाणी निघून जात आहेत असं एकंदर दिसतं. गोलमेज परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय लढ्याला सुरुवात झाली असं आपण म्हणावं लागेल. कारण यापूर्वी बाबासाहेबांनी राजकीय भूमिका घेतल्या होत्या. सायमन कमिशनला आणि सायमन कमिशनच्या आधीही सातबारा कमिशन मध्ये पण बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय भूमिका यापूर्वी घेतल्याच होत्या. मात्र खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा आणि राजकीय भूमीचा नेतृत्वाचा कस जो लागला तो राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये आणि तिथून मग बाबासाहेबांची भूमिका द कॅप्चर ऑफ टेम्पल द पॉवर फॉर युअर इमॅन्सिपेशन अशी बनली. म्हणजे दलितांच्या मुक्तीसाठी
त्यांनी हे सत्तारूपी मंदिर काबीज केलं पाहिजे या प्रकारची भूमिका बाबासाहेबांची गोलमेज परिषदेनंतर आल्याचं एकंदर दिसतं. मला हे सांगायचंय, बाबासाहेबांचा राजकीय लढा हा गोलमेज परिषदेनंतर सुरू झाल्याचं दिसून येतं. काळाराम मंदिर सत्याग्रह 5 वर्ष चालला आणि त्यानंतर कोर्टामध्ये केस दाखल केली आणि कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर न्यायालयीन लढाईमध्ये काळाराम मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं करण्याचा आदेश न्यायालयानं दिल्याचं एकंदर दिसतं. बाबासाहेबांनी 3 मार्च 1934 रोजी भाऊराव गायकवाडांना एक पत्र पाठवलं आणि त्यामध्ये ते म्हणाले, आता सत्याग्रह सुरू करून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क आणि त्याचबरोबर शिक्षण घेण्याची सोय मिळवावी यासाठी आपण वापरायला हवी. म्हणजे बाबासाहेबांना मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश देऊन आपल्याला काही साध्य होणार नाही, त्याऐवजी आपण आपली शक्ती राजकीय हक्क अधिकार मिळवण्यासाठी आणि अस्पृश्यांना शिक्षणाची सोय करून देण्यासाठी खर्च घातले पाहिजे या प्रकारची भूमिका त्यांनी घेतल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसतं. बाबासाहेबांचे पत्र मिळाल्यानंतर 3 मार्च 1934ला भाऊरावांनी म्हणजेच दादासाहेब गायकवाडांनी सत्याग्रह मागे घेतला. पुढे 35 साली न्यायालयाचा निकाल आला आणि अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला गेला. न्यायालयीन लढाईच्या द्वारे काळाराम मंदिराची सत्याग्रह बाबासाहेबांनी यशस्वी करून दाखवला असं दिसतं. या सत्याग्रहाचं वैशिष्ट्य कवी कुसुमाग्रज जे होते, विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर, त्यांनी देखील या सत्याग्रहाला पाठिंबा दिला. कवी कुसुमाग्रज हे या सत्याग्रहामध्ये सक्रियपणे सहभागी झाले असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारे मित्रांनो आपण बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक संघर्ष जो आहे तो सामाजिक संघर्ष तासभराच्या या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता यानंतरचं सेशन आपण करणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय संघर्ष, त्यांचा राजकीय लढा, यावर आपण आता या ठिकाणी काम करू. सध्या आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.